खूप आवडतात आणि त्या भगवंताने जी कृपा केली त्याच्यामुळे याला देखणेपण प्राप्त झालं. कावळ्याला देखणेपण, कावळ्याला एक प्रकारची विशेषत्वाने दृष्टी प्राप्त झाली. आपण म्हणतात ना, ते गंगेच्या ठिकाणी गेल्यानंतर ते कावळा पिंड सोडतो, त्याला ते सगळं कळतं, मला त्याला ते दिसतं. ती दृष्टी, ते कौशल्य भगवान परमात्माने त्याला प्रदान केलेलं आहे. आणि जगामध्ये या सृष्टीची रचना करत असताना प्रत्येकाला असं काही ना काही विशेषत्वानं दिले. महाराज, ब्रह्मदेवाची जर इच्छा झाली ना त्याच्यातलं ते काढून घ्यायचं, तरी ब्रह्मदेव काढून घेऊ शकत नाही. आता राजहंसाकडे गुण आहे पाणी आणि दूध वेगळेपण करायचा, बरोबर आहे का नाही? ब्रह्मदेवाच्या जर याला कदाचित मनात आलं ना हे कौशल्याच्यातून काढून घ्यायचं, ब्रह्मदेव सुद्धा काढून घेऊ शकत नाही. काय? कारण भगवंतानं त्याला प्रदान केलेला तो कौशल्य, भगवान परमात्म्याने प्रदान केलेला तो त्याला त्या ठिकाणी गुण आहे. तसा कावळ्याला अशा प्रकारचा गुण प्रदान केला की त्याला ती दृष्टी दिली आणि त्या दृष्टीमुळे त्याचं मोठेपण, जरी कावळ्याची कधी आठवण नाही झाली तरी प्रत्येकाला एका वेळेस का होईना पण कावळ्याची आठवण येते. म्हणजे ज्यावेळेस आपण ते दशक्रियाविधी करतो त्यावेळेस सगळेजण कोणाची वाट पाहतात? कावळ्याचीच वाट पाहतात ना. कटाळाला म्हणतात कावळाची यायला झाला, पण कोणाची वाट बघत नसतात? कावळ्याचे. अशा पद्धतीनं विशेषत्व, महत्व त्या कावळ्याचं भगवान प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी वाढवलं. दशाहोच्या पिंडासी देखणे पण आहे काकासी, जाते देथे पापराशी त्या पिंडासी नातळे. महाराज म्हणतात दशक्रिया विधी ज्यावेळेस गंगेच्या काठावरती होत असते ना त्यावेळेस पापी लोक, जे काही पापी आहेत, कोण जीव पापी आहे आणि कोण पुण्यवान आहे हे कुणाला आपल्याला कळतं का? नाही. पण कावळ्याला कळतं कोण पुण्यवान आहे, कोणी पाप केलंय, यानं काय केलंय काय नाही केलंय हे कावळ्याला कळतं. आणि पापी लोकांचा कावळा मात्र पिंड शिवत नाही आणि मग पुण्यवानाला मात्र तो स्पर्श करतो. ही नजर, ही दृष्टी, हे एक आगळं वेगळं कौशल्य भगवान प्रभू रामचंद्राने कावळ्याला त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे. श्रीराम कृपेस्तव जाण पाप पुण्यांचे देखणे पण काकांशी पावले संपूर्ण दशा चिन्ह जग देखे. आणि हे सगळं भगवंताच्या कृपेमुळे त्याला साध्य झालं. पुण्यवान आहे हे कावळा कशी ओळखू शकतो ही त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या कृपेने त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. कावळ्याने सीतेच्या